नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीपुत्र रामदास या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. जो काही विषय आहे तो तुरीबद्दलचा आहे आणि जो काही आपण तूर घेतलेली आहे ती बेडवरती घेतलेली आहे आणि जवळपास 40 दिवस झालं तुरीला आणि ती कशा प्रकारे आहे आणि त्यावरती आपण औषध कशा प्रकारे वापरणार आहे. जे काही येणाऱ्या काळामध्ये तुरीची मर रोग जास्त प्रमाणामध्ये होत आहे आणि शेवटच्या स्टेजमध्ये काय होतं आहे, जेव्हा तुरीला शेंगा लागतात, फुलाचं रूपांतर फळात होतं आणि जेव्हा शेंग भरायला लागते तेव्हा अचानक ही तूर वाळायला लागली. याचं कारण काय तर जे काही अतिपावसामुळे जे मुळा असतात तुरीच्या, ते अतिपाऊस झाल्यामुळे ती मुळा खोल जात नाहीत आणि तुरीचं कसं असते 5 महिन्याचा कालावधी असतो तुरीचा आणि 5 महिन्याचा कालावधी असल्यामुळे सोयाबीन काढल्यानंतर पाऊस नसते, पाऊस पडत नाही आणि त्यामुळे जमिनीमध्ये काही ओलावा असणार आहे तो कमी असणार आहे आणि तुरीची जर मूळ खोल गेली तरच तिला पाणी शोषून घेता येतं आणि तुरीची मूळ वरती असल्यामुळे काय होते, रान हडकल्यानंतर ऑटोमॅटिक जेव्हा फळाचं रूपांतर जे काही ह्याच्यामध्ये भरण्याच्या पिरियडमध्ये तूर वाळायला लागली आणि जे काही बुरशीचं प्रमाण आहे, अतिपावसामुळे रानामध्ये काय होतं, एक घातक बुरशी तयार होते आणि त्या बुरशीला नायनाट करण्यासाठी आपला ट्रायकोडर्माचा वापर करायला हवा. त्यामध्ये ट्रायकोडर्मा हे औषध आहे आणि ते काय करतं, जे काही घातक बुरशी आहे जमिनीतली तिचा नायनाट करण्याचं काम ते ट्रायकोडर्मा करतं. त्यामध्ये ही बुरशीच असते, पण ते काही घातक बुरशी जी असते त्याला मारण्याचं काम ते ट्रायकोडर्मा करतं. त्यामुळे आपण जे काही ड्रिचिंग करणार आहे त्याच्यामुळं बुडाला काय होतं आहे, 30 ते 40 दिवसाच्या पिरियडमध्ये जेव्हा तूर हे 30 ते 40 दिवसाची झालेली असते तेव्हा जर आपण हे ड्रिचिंग केली तर त्यामध्ये आपल्याला असा 100% रिझल्ट येतो. जेणेकरून जे काही बेड आहे, जे काही तिथलं स्पेस आहे, जमीन आहे, ते पूर्णपणे महिना दीड महिन्यामध्ये पूर्ण तिथलं जे काही जमिनीतली घातक बुरशी आहे ते मारण्याचं काम तो ट्रायकोडर्मा करतो आणि त्यामध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा सोबतच काही खत वगैरे वापरायचं, जेणेकरून तुरीला फुटवा आला पाहिजे. आणि आपण जी काही पेरणी करतो तुरीची, त्या दाट असल्यामुळे काय होतं, त्याला फुटवा हे कमी प्रमाणामध्ये येतो आणि आपण आता हे टोकन केलेलं आहे, पेरणी पण केलं आणि टोकनचं दाखवणार आहे आपण कशा प्रकारे तूर आली. जवळपास 40 दिवसाची तुम्हाला दाखवतो त्याचं परिस्थिती काय आहे. हे बघू शकता मित्रांनो, हे रायझर आहे आणि हा ट्रायकोडर्मा आहे. हे 1 नंबर क्वालिटीचा ट्रायकोडर्मा म्हणजे फंगीसाईड आणि हे आहे 19 वॉटर सोल्युबल खत. त्यामध्ये NPK, हे नायट्रोजन, फॉस्फरस आणि जो काही पोटॅश असतं ते तिन्ही कंटेंट 19 असे ह्याचं प्रमाण आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी रायझर हे अर्धा लिटर आणि अर्धा किलो ट्रायकोडर्मा आणि 19 जे काही NPK खत आहे ते 2 किलो वापरायचं आहे. आणि आता आमच्याकडं जे काही क्षेत्र आहे ते जास्त असल्यामुळे आम्ही ट्रॅक्टरने करत आहोत आणि ट्रॅक्टरचं हे 500 लिटरचं बॅलर असतं आणि त्या 500 लिटरच्या पाण्यासाठी आपण हे जवळपास 4 किलो 19 ट्रायकोडर्मा 1 किलो आणि रायझर हे 1 लिटर हे असं प्रमाण घेऊन 2 एकरचं क्षेत्र आपण त्यामध्ये ड्रिचिंग करत आहोत आणि ते दाखवणार आहे तुम्हाला कशा प्रकारे ड्रिचिंग चालू आहे. ते बघू शकता, इथं ड्रिचिंग चालू आहे. जे काही फवाऱ्याचं नोझल असते ते पुढलं काढलेलं आहे आणि ते अशा प्रकारे सोडलं जातं. आहे आणि आपण हे काय झाड आहे तुरीचं, त्याला आणखीन शेंडा मारलेला नाही तरी बघू शकताय काय आहे, बेडवरती असल्यामुळं आणि हे जो काही स्पेस आहे 2 रोपातला तो जास्त असल्यामुळे फुटवा बघू शकताय तुम्ही आणि फुटवा अशा प्रकारे इथून येत आहे. आता आपल्याला ह्याला आणखीन शेंडा मारायचा आहे आणि हे जे काही NPK खत आणि ट्रायकोडर्मा आहे ह्याचा भरपूर असा फायदा होणार आहे. हे लगेच प्रोसेस चालू होते 1-2 दिवसामध्ये. लगेच हे जे काही बेड आहे या बेडमध्ये पूर्णपणे हे जो ट्रायकोडर्मा असतो आणि त्यामध्ये काही जीवाणू असतात, बुरशी, ते पूर्ण हे काम करतं. हे बघू शकताय मुळा आता सध्या. आणि त्यामध्ये जो रायझर आपण कंटेंट घेतला आहे त्या रायझरने काय होते तर जे जमिनीचं pH आहे ते pH मेंटेन होतं आणि तसंच पांढऱ्या मुळांची वाढ होते आणि जेवढं पांढऱ्या मुळांची वाढ झाली तेवढं हे झाड हे तंदुरुस्त राहतं आणि निरोगी राहतं आणि जे काही खत असणार आहे त्या बेडमध्ये ते खत अपटेक करण्याचं काम फास्ट होतं आणि त्यामध्ये ह्युमिक ॲसिड आहे, ती पांढऱ्या मुळांची वाढ होते आणि जेवढं पांढऱ्या मुळांची वाढ होईल तेवढं झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मुळांची संख्या वाढते आणि पूर्ण त्याला अन्न अपटेक करण्यासाठी ती फायदा होतो. त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये फुटवा येतो. त्यामध्ये झाडांची जी काही हे आहे स्टेम आहे याला साईज ही जी जाडी येते आणि जाडी आल्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये आणि हे सुरुवातीपासून करणं खूप गरजेचं आहे. कारण लहान बाळाला दूध व्यवस्थित पाजलं तर ते
निरोगी राहतं. पुन्हा ICU मध्ये गेल्यानंतर त्याला काजू बदाम लावल्याने काही फरक पडतो का? हे खूप गरजेचं आहे. सुरुवातीपासून करा. शेतकऱ्यांचं खूप काही गोष्टी चुकतात. शेवटी वाळायला लागलं आणि भारी भारी क्वालिटीची तुम्ही बुरशीनाशक मारता बाजारात आणून, त्यांनी काहीच फरक पडत नाही. त्यामुळे हे जेव्हा हे 30 ते 35 दिवसाची 40 दिवसाची तूर असणार आहे, तेव्हा तुम्हाला हे ट्रायकोडर्मा 19-19 आणि रायझर ह्या 3 गोष्टी तुम्ही जर ड्रिचिंग केलात तर तुम्हाला 90% तुमचं तूर हे मरणार नाही. आणि तुम्हाला हे प्रत्येक गोष्ट मी सतत सांगत जाणार आहे हे. आणि जे काही तुरीची सिच्युएशन असणार आहे ते शेवटपर्यंत तुम्हाला दाखवणार आहे. बघू शकता 40 दिवसाची तूर आहे. आणि मला आता तुम्हाला वाटत असेल पेरलेली तूर भरपूर भारी येते, बघा हे बघा दाट असलेली तूर भरपूर भारी येते, पण शेवट निघणं खूप गरजेचं आहे. इथं बघू शकता आता जवळपास आपण 4 फुटाचे बेड घेतलेले आहेत. 12 ते 13-14 किलो आपलं सोयाबीनसुद्धा पडलेलं आहे इथं. पण 30 किलो पेरून देखील तेवढं उत्पन्न येत नाही. आणि हे काय त्याचं काही प्रॅक्टिकली जे काही पद्धत असते ते खूप गरजेचं आहे. आणि शेतकऱ्यालाच ती अनुभवातून शिकायला हवी. आपण 3 वर्ष झालं करतो आहे आता. आणि बघू शकताय. आणि हे आता नवीनच केलेलं आहे आपण हे तुरीसाठी सेपरेट. कारण गेल्या वर्षी आपण सोयाबीनच्या साईडला घेतल्यामुळे तुरीची हाईट चाली नव्हती. जेव्हा आम्ही सोयाबीन काढलो तेव्हा तूर ही फुटायला लागली होती. पण आज घडीला 40 दिवसाची तूर आहे, 1 नंबर आहे. आणि तुम्ही पेरलेल्या तुरीला देखील हे अशा प्रकारे ड्रिचिंग करू शकता. हा तर मित्रांनो, तुम्हाला कुठली जर माहिती हवी असेल तर तुम्ही साईडला आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.